नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, आज 1 जुलै धन्वंतरी दिन. समाजाप्रती आपली बांधिलकी मानून सेवारत राहणारे डॉक्टर अशा सेवावर्ती डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस, त्यांना अभिवादन करण्याचा आजचा हा दिवस. मंडळी, गांधीजींनी 1909 साली एक पुस्तक लिहिलं. त्याचं नाव हिंद स्वराज्य. त्यामध्ये त्यांनी खूप काही लिहिलेलं आहे. एकूणच मानवी जीवनाचा सार त्याच्यामध्ये आहे. भारतीय संस्कृती, आपली परंपरा, मनुष्याचं कल्याण कशात आहे, या सगळ्याचा सार त्याच्यात आहे. पण त्याच्यामध्ये डॉक्टर आणि वकील ह्याच्यावर एक प्रकरण आहे की डॉक्टर कसा असावा, डॉक्टरचं आचरण कसं असावं, डॉक्टरचा उद्देश काय असावा, की डॉक्टरनी आलेल्या रुग्णाचा आजार वाढवायचा नाही आहे, तो आणखी किती दिवस आपल्याकडे येईल असा विचार करायचा नाही आहे. उलट पक्षी तो आपल्याकडे येणंच त्याचं बंद होईल यासाठी त्याच्या आजाराच्या मुळापर्यंत जायचं आणि बरं करायचं आहे. त्यामध्ये काही खास गांधीजींची वाक्य डॉक्टरविषयी लिहिली आहे, त्याच्यावर विचार करण्यासारखं आहे. म्हणजे डॉक्टर बिधानचंद्र रॉय, बंगालचे दुसरे मुख्यमंत्री, यांच्या स्मरणार्थ हा दिवस खरं तर साजरा केला जातो. धन्वंतरी दिन साजरा केला जातो. वैद्यकीय सेवा दिन, डॉक्टर दिन असं त्याला म्हटलं जातं. धन्वंतरी दिन असंही त्याला नामाभिधान देण्यात आलेलं आहे. हे डॉक्टर बिधानचंद्र रॉय यांचं वैशिष्ट्य होतं की ते 1 जुलैला जन्म झाला आणि 1 जुलैलाच त्यांचं निधन झालं. म्हणजे जन्मदिन, जन्मतिथी आणि पुण्यतिथी हा एकच दिवस, हा असा एक योगायोग, विचित्र योगायोग, पण योगायोग. त्यांच्या बाबतीत तो आला योगायोग. ह्यांचा जन्म 1883ला झाला आणि ते इंग्लंडला जे गेले मॅट्रिक झाल्यानंतर डॉक्टर होण्यासाठी, ते 30 वेळा, तब्बल 30 वेळा त्यांना इंग्लंडला प्रवेश प्रक्रियेतलं पत्र पाठवलं. 29 वेळा प्रयत्न करून त्यांचं प्रवेश तिथं नक्की झाला नाही. तरी ते हिंमत हारले नाहीत आणि 30 वेळा त्यांनी तिथं प्रवेश प्रक्रियेतले पत्र पाठवलं. तेव्हा 3ऱ्या वेळी त्यांचं काम झालं आणि ते MRCP आणि FRCS अशा त्या काळच्या डॉक्टरमधल्या वैद्यकीय सेवेतल्या सर्वोच्च पदव्या घेऊन ते भारतात परतले. त्यानंतर त्यांनी स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली. त्यांची सरकारी शासकीय नोकरीही सुरू झाली. परंतु हे करता त्यांचा पिंड जो होता तो सेवाभावी होता. त्यांना धंदा करायचा नव्हता, तर रुग्णाची सेवा करायची होती, भारतीयांची सेवा करायची होती, आपल्या देशवासियांची सेवा करायची होती. याचं कारण त्या काळात वैद्यकीय सेवा विकसित झालेली नव्हती. आजच्यासारखी आधुनिकता त्याला आलेली नव्हती. आधुनिक स्वरूप प्राप्त झालेलं नव्हतं. अत्याधुनिक यंत्रणाही नव्हती. खेड्यापाड्यात डॉक्टर तर नव्हते. शहरात 1-2 डॉक्टर असायचे. अशा काळातले डॉक्टर, त्यातही MRCP आणि FRCS म्हणजे आजचं MD आणि MS दोन्ही पदव्या. MD एकतर MD असलेला MS नसतो, MS असलेला MD नसतो. म्हणजे एक औषध देणारा, तपासून औषध देणारा आणि दुसरा ऑपरेशन करणारा, शस्त्रक्रिया करणारा MS म्हणजे. मग हे मात्र दोन्ही होते. ही एक विशेष त्यांचं ठळक वैशिष्ट्य होतं की ते शस्त्रक्रिया पण करणारे होते आणि औषध देणारे पण, तपासणारे पण होते, निदान करणारे पण होते. रोगाच्या आजाराच्या मुळाशी जाऊन निदान करण्यावर आणि त्याच्यावरही शस्त्रक्रिया करण्यावर त्यांचा भर असायचा, त्याला बरं करण्यावर त्यांचा भर असायचा. अशी सेवा करत असताना पुण्याला गांधीजी जेव्हा होते, पुण्यात तुरुंगामध्ये, पुण्याच्या येरवडा जेलमध्ये 1932 साली, तेव्हा गांधीजी आजारी झाले. तेव्हाही तिथे जाऊन ह्याने गांधीजींची सेवा केली आणि गांधीजींना औषधं दिली. त्यानंतर परत 42 साली गांधीजींना अटक झाली
आणि गांधीजींना पुण्याच्याच आगाखान पॅलेसमध्ये ठेवण्यात आलं, आगाखान महालामध्ये. तिथे गांधीजी परत आजारी झाले. परत ते डॉक्टर तिथं गेले, बिधानचंद्र रॉय, आणि त्यांनी गांधींनी तपासलं आणि सांगितलं तुमच्या आता इलाज करावा लागेल. गांधीजींनी नकार दिला. गांधीजी म्हणाले तुम्ही माझ्यावर इलाज कराल, परंतु माझ्यासारखे 40 कोटी माझे भारतीय बांधव आहेत, गरीब बांधव आहेत, त्यांच्यावर इलाज करणार का तुम्ही फुकट? ते म्हणते त्यांची सेवा कोण करणार, त्यांना सेवेची गरज आहे. तेव्हा बिधानचंद्र रॉय त्यांना हसून म्हणाले की बापू, मी तुमची सेवा आता करू शकतो, त्यांची सेवा 40 कोटींची सेवा मी नाही करू शकत, हे खरी गोष्ट आहे. परंतु मी आत्ता महात्मा गांधी या व्यक्तीची सेवा करत नाही आहे, तर 40 कोटी भारतीयांच्या एका सर्वोच्च अशा प्रतिनिधीची सेवा करतोय, त्यांच्या सर्वोच्च नेत्याची सेवा करतोय. त्यामुळे तुम्ही माझी सेवा ही गोड म्हणून घेतली पाहिजे आणि तुम्ही उपचार करून घेतला पाहिजे. गांधीजींनी हसून त्यांची पाठ थोपटली. त्यांचं जे हे बोलणं होतं, हजरजवळपणा होता, त्याच्यावर गांधीजी खुश झाले आणि स्वतःवर इलाज करून घेतले. मग गांधीजींनी त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त केली की यापुढे तुम्ही ही जी रुग्णसेवा आहे ती देशसेवेला तुम्ही स्वतःला वाहून घ्याल, ती देशसेवेच्या कामी यावी. आणि खरंच त्याने गांधीजींचा प्रभाव, गांधीजींच्या आचार विचाराचा व्यक्तिमत्व त्यांच्यावर प्रभाव पडला आणि त्यांनी निश्चय केला आणि त्यांनी स्वतःला गांधीजींच्या सेवेत, देशाच्या सेवेत, भारतीय रुग्णसेवा, भारतीय नागरिकांच्या रुग्णसेवेमध्ये आणि स्वातंत्र्य लढ्यातही त्यांनी स्वतःला वाहून घेतलं. त्यांनी रुग्णसेवा शेवटपर्यंत सोडली नाही, परंतु स्वातंत्र्य लढ्यातही ते सहभागी झाले आणि मोठमोठ्या माणसांवर त्यांनी उपचार केले. म्हणजे उदाहरणार्थ गांधीजींमध्ये त्यांनी इलाज केलेच, परंतु जॉन केनेडी यांना ते भेटायला मुख्यमंत्री झाले होते. जॉन केनेडीने भेटायला गेले होते अमेरिकेमध्ये. तर भेटायला गेल्यावर त्यांना समजलं की जॉन केनेडी हे आजारी आहेत. त्यांनी सांगितलं की त्यांनी तपासलं आणि सांगितलं तुम्हाला अमुक आजार झालेला आहे, हा रोग तुम्हाला झालेला आहे, तुम्ही तपासणी करून घ्या. आणि जेव्हा तपासणी करून घेतली तेव्हा यांनी सांगितलेलं निदान अचूक निदान निघालं आणि तो आजार त्यांना झालेला होता. बिधानचंद्र रॉय यांनी सांगितलेला आजार त्यांना झालेला होता. मग केनेडींच्या डॉक्टरांनी बिधानचंद्र रॉय यांच्याशी सल्लामसलत केली आणि त्यांच्या सल्ल्यानुसार त्यांना औषध दिली आणि ऑपरेशन केलं, शस्त्रक्रिया केली. रवींद्रनाथ टागोर यांच्यावरही यांनीच उपचार केले होते. अशा मोठमोठ्या माणसांवर यांनी इलाज केले. अशा माणसांकडे, ह्या बिधानचंद्र रॉय यांच्याकडे हे जेव्हा लंडनमधून डॉक्टरहून आले, 2 पदव्या प्राप्त करून आले, तर त्यांच्याकडे त्यांच्या सोबतीला मदतीला एक डॉक्टर आहे, तरुण महिला डॉक्टर. तर तिच्याशी यांनी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. तिच्या वडिलांकडे गेले परवानगीसाठी. त्या डॉक्टर महिलेच्या वडिलांनी परवानगी नाकारली, लग्नाला परवानगी नाकारली. पण यांनी ही इतके विनयशील, प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ की त्यांनी, आणि तत्वनिष्ठ, मुख्य तत्वनिष्ठ, की त्यांनी तिच्या वडिलांचा मान राखला आणि विवाह केला नाही. शेवटपर्यंत डॉक्टरांनी विवाह केला नाही. असे हे डॉक्टर बिधानचंद्र रॉय, त्या डॉक्टर, ज्या महिलेवर जी डॉक्टर त्यांच्याकडे मदतीला होती तिचं नाव डॉक्टर कल्याणी. मग तिच्या नावाने त्यांनी नंतर एक सेवा संस्था उभारली आणि तिथे मोफत रुग्णसेवा सुरू केली. परंतु शेवटपर्यंत हे डॉक्टर अविवाहित राहिले. 1948 साली गांधींची हत्या झाली, परंतु त्या हत्येच्या काही दिवस आधीच बंगालचा मुख्यमंत्री निवडायचा होता, दुसरे मुख्यमंत्री. मग दुसरे मुख्यमंत्री म्हणून गांधीजींनी त्यांच्या हत्येच्या काही दिवस आधीच बिधानचंद्र रॉय यांना बंगालचा मुख्यमंत्री केलं, त्यांचं नाव सुचवलं. आणि बिधानचंद्र रॉय यांनी एक अट घातली. ते म्हटले बापू, तुमच्या शब्दाला मी मान देतो, परंतु माझ्या कामात कोणी हस्तक्षेप करता का म्हणजे अशी माझी इच्छा आहे, मला काम करू द्यावं, हे तुम्ही फक्त प्रशासनालाही सांगून ठेवावं. आणि मग गांधीजींनी असं सांगितलं की बिधानचंद्र रॉय यांच्या कार्यात कुणी हस्तक्षेप करू नये. आणि मग गांधीजींची हत्या झाली. पण तो गांधींची जी इच्छा होती की यांनी पूर्ण वेळ स्वतःला
देशसेवेमध्ये वाहून घ्यावं ती त्यांनी बिधानचंद्र रॉय यांनी पूर्ण केली. आणि जसा गांधींच्या स्वप्नातला डॉक्टर एक रुग्णसेवक, तसे ते आयुष्यभर रुग्णसेवक राहिले. आणि विशेष म्हणजे जेव्हा त्यांना मानधन आलं, मुख्यमंत्री झाल्यावर जे मानधन यायचं त्यातलं फक्त 500 रुपये मानधन ते स्वतःसाठी घ्यायचे. आणि उरलेलं जे मानधन होतं तो सर्व निधी, ती सर्व रक्कम ते रुग्णसेवेसाठी देत असत, दान देत असत. तर असे हे बिधानचंद्र रॉय की एक डॉक्टर होते, त्यापेक्षा उत्तम ते लोकसेवक होते. त्यांनी धंदा केला नाही. डॉक्टरचा आज त्या पेशाचं झालेलं धंदेवाईकरण किंवा धंदेवाईक पण त्यामध्ये आलेलं आहे, व्यावसायिकरण होत चाललेलं आहे. तर त्याला त्यांचा विरोध होता. त्यांनी व्यावसायिकरण त्याचं होऊ दिलं नाही. उलट पक्षी रुग्णसेवेचं हे एक माध्यम आहे सेवा करण्याचं, डॉक्टर हे एक माध्यम आहे हे समजून त्यांनी आयुष्यभर रुग्णसेवा केली. ते स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले, नंतर राजकारणात आले, मुख्यमंत्री बनले, उत्तर प्रदेशचे गव्हर्नर बनले, जगभर त्यांनी त्यासाठी दौरे केले. मग हे असताना रुग्णसेवेतलं लक्ष त्यांनी कमी केलं नाही. रुग्णसेवा ते करतच होते. मुख्यमंत्रीपदी 5 वर्ष असतानाही ते रुग्णसेवा करत होते. ते पेशंट तपासत असत, त्यांचे उपचार करत असत. त्यांनी स्वतःचं आयुष्य यासाठी वाहून घेतलं होतं. जे मनुष्य हा किती कर्तव्यनिष्ठ असू शकतो, स्वतः पत्करलेल्या कामाशी, कार्याशी किती प्रामाणिक असू शकतो, त्याच्यामध्ये सेवा करायची भावना किती ओतप्रोत भरलेली असू शकते, समर्पण किती असू शकतं, आणि तो समोरच्या माणसाचा, गरिबांचा, रुग्णांचा, देशाचा किती विचार करू शकतो. ह्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर बिधानचंद्र रॉय. अशा डॉक्टरांची आपल्या समाजाला, आपल्या राष्ट्राला आणि एकूणच मानवजातीला गरज आहे. कारण हे डॉक्टर हे खऱ्या अर्थाने पेशंटसाठी म्हणजे रुग्णांसाठी, सामान्य माणसासाठी देवदूत असतात. म्हणूनच सामान्य माणूस हा डॉक्टरमध्ये देव बघत असतो. तो डॉक्टरला देवासमान मानत असतो. ह्याचं कारणच आहे की डॉक्टर हे रुग्णाला एक प्रकारे जीवदान देत असतात, त्याला आयुष्य देत असतात, जगवत असतात. त्यामुळेच डॉक्टरवर सामान्य माणसाची, रुग्णाची श्रद्धा असते. मनुष्य श्रद्धा कुणावर ठेवतो? तर श्रद्धा आपल्या आईवडिलांवर ठेवतो, गुरुवर ठेवतो आणि परमेश्वरावर ठेवतो. डॉक्टरवरही अश्रद्धा असते. बिधानचंद्र राय यांच्यावर अनेकांच्या श्रद्धा अशी होती. ह्याचं कारण तशा श्रद्धानुरूप त्यांनी